वाल्मिक कराड बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करणार। आवाजा कंपनीला 2 कोटीची खंडणी मागितल्या प्रकरणी या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी वाल्मिक कराड मागील काही दिवसांपासून फरार आहे। सीआयडी कडून वाल्मिक कराडची आर्थिक नाकेबंदी करण्यात आली। बँक खातं गोठवण्यात आलंय। आर्थिक नाकेबंदीमुळे वाल्मिक कराड आत्मसमर्पण करण्याची शक्यता आहे। त्यामुळे आताची मोठी बातमी समोर येते। मागच्या काही दिवसांपासून वारंवार या संदर्भातली माहिती समोर येते। वाल्मिक कराड यांना आता आत्मसमर्पण करण्याशिवाय पर्याय नाही अशी देखील चर्चा आहे। वाल्मिक कराड बीड पोलिसांसमोर आत्मसमर्पण करण्याची शक्यता आता वर्तवली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी बीडहून उदय नागरगोजे आपल्यासोबत जोडलेले आहेत। उदय, खरं तर वाल्मिक कराड हे नाव मागच्या आठवड्याभरापासून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचले। वारंवार चर्चा होत आहे। बीड प्रकरणाने महाराष्ट्र तापलाय आणि आता वाल्मिक कराड हे आत्मसमर्पण करतील अशा प्रकारची चर्चा आहे। काय याबद्दल सविस्तर माहिती आहे? नक्कीच आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड यांच्यावर आवाजा कंपनीला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्यानुसार आता सीआयडी कडे या गुन्ह्याचा तपास केलेला आहे। म्हणजे संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाबरोबरच या खंडणी प्रकरणाचा तपास देखील सीआयडीचं पथक करत आहे। या दरम्यानच आता मुख्यमंत्र्यांनी यामधील जे फरार आरोपी आहेत त्यांच्या संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर आता सीआयडीनं वाल्मिक कराड यांच्यासह इतर जे आरोपी आहेत त्यांचे बँक खाते सीज केले आहेत, तसेच त्यांच्या संपत्तीबाबत देखील माहिती घेण्याची सुरू केली आहे प्रक्रिया। आता या दरम्यानच आता वाल्मिक कराड यांची आर्थिक नाकेबंदी होत असल्यानं ते आत्मसमर्पण करणार असल्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे। याबाबतची जोरदार चर्चा असून येत्या 24 तासात ही आत्मसमर्पण होऊ शकतं असा अंदाज सूत्रांनी व्यक्त केला आहे। आता त्या दिशेनं पोलिसांनी देखील आपले जे जवळपास 9 पथकं आणि 150 कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून या सर्व प्रकरणाचा शोध सुरू केला असून त्यामुळे तपासाला देखील कुठेतरी वेग आलाय आणि या दरम्यानच आता वाल्मिक कराड हे देखील आत्मसमर्पण करणार असल्याचं दिसतंय। या प्रकरणात म्हणजे बीडमध्ये मोर्चा झाला होता। विविध लोकप्रतिनिधी देखील आरोप केले होते। अगदी विविध ठिकाणी या संदर्भात आंदोलन होत असताना आता वाल्मिक कराड यांच्या आत्मसमर्पणाची शक्यता व्यक्त केली जात असल्यानं याबाबत आता पोलीस काय नेमकी भूमिका जाहीर करतात आणि सीआयडीचे अधिकारी याबाबत काय स्पष्टता देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। कारण नक्कीच उदय, यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की वाल्मिक कराड यांची आर्थिक कोंडी करण्यासाठी आता आर्थिक नाकेबंदी देखील करण्यात आल्याची माहिती मिळते। याबाबतची काय अधिकची माहिती आहे? नक्कीच स्वतः मुख्यमंत्र्यांनी याबाबतचे आदेश दिले होते। या प्रकरणात जे आरोपी असतील त्यांची संपत्ती जप्त करा। जे फरार आरोपी आहेत या प्रकरणात जे अटक आरोपी आहेत ते वगळता या प्रकरणात जे फरार आरोपी आहेत त्यांची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार सीआयडीनं काल बँक खाते देखील सीज केले आहेत। वाल्मिक कराड यांचे तसेच कुटुंबाचे देखील बँक खाते सीज केले आहेत। याबरोबर पासपोर्ट सोबत बाबत ही कारवाई करण्यात आली आहे। एकंदरीत जर समजा बघितलं तर आर्थिक नाकेबंदी करण्यात आली असून यामुळेच आता ते आत्मसमर्पण करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। नक्कीच उदय, या संदर्भातले वेळोवेळी आपल्याकडून ताजे अपडेट्स घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप